मित्रांनो, सुस्वागतम. तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इशू घरी आलेली असते आणि नमूबद्दल आता अर्णव सरांचा विचार करत असते. कारण अर्णव सर असे थोडेसे बदललेले वाटतात. नक्की काहीतरी ते वेगळं वागतात. अर्णव राजेशिर्के तो खडूस काहीतरी विचित्र वागतोय म्हणून स्वतःशी जेव्हा बोलते तर नम्रता तिचंही बोलणं ऐकते आणि इशूला विचारते की इशू, अगं तू एकटीच असं का वेड्यासारखं बडबड करते. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अगं ताई, त्या भडकूचंद भांड्याची खरंच काही टोटलच लागत नाही. कारण आता असं वागतो, नंतर तसा वागतो. म्हणजे हेच बघ, आज ऑफिसमध्ये त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. ते बोलले तर नाही, परंतु त्यांना मात्र माझ्या आई बाबांच्या लॉकेटचं काहीतरी करायचं आहे असं मला वाटत होतं. तेव्हा नम्रता म्हणते की हो का. आणि हे बघ अगं इशू, तुझे हे अर्णव सर आहे ना, थोडीसे तुला अजीब नाही ना वाटत का ग. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अगं थोडीसे नाही तर ते खूप असे अजीब आहेत. तुला सांगू का, ते कधी काय बोलतील आणि काय कसं वागतील हे काही सांगता येत नाही. त्यावर आता नम्रता विचार करून म्हणते की इशू, मला काय वाटतं की यामागे नक्की काहीतरी असं कारण असेल. म्हणजे हेच बघ ना अगं, त्यांच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडलं असेल त्यामुळे ते असं वागतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, घडलं तर असेलच, पण आजूबाजूच्या लोकांना खरंच माहिती असतं का की त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे. ते काही जरी झाले तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांचा असा रागराग तर नाही ना करू शकत. त्यावर आता नम्रता म्हणते की हे बघ इशू, एकदा त्यांना शांतपणे सांग. तर ईश्वरी म्हणते की मी. तर नम्रता म्हणते की हो, तू तर त्यांची पिया आहेस ना, तू तर एवढं बोलू शकते. त्यावर आता ईश्वरी म्हणते की ताई, कधी कधी मला हे सगळं असं वाटतं की त्यांना सर्व काही सांगावं. अहो सर, जरा नीट सगळ्यांशी वागत जा. परंतु मग मला असं वाटतं की आता आपल्याला हे सर्वच काय करायचं आहे, आपण भलं आणि आपलं काम भलं. आणि तेवढ्यात ईश्वरीच्या लक्षात येतं आणि ती लगेच म्हणते की ताई, अगं तुला काहीतरी दाखवायचं राहूनच गेलं. म्हणून ती लगेच आता नम्रताच्या हाताला धरते आणि जे काही आजीने तिच्या बांगड्या तिला दिलेल्या आहेत त्या सोन्याच्या, ते कंगन मात्र ती दाखवायला घेऊन येते. आणि आजीने दिलेले कंगन आपल्या बॅगमधून तो बॉक्स काढते आणि त्यातून ते कंगन बाहेर काढते. तर आता नम्रता म्हणते की अगं हे तर कंगन आहे. तर इशू म्हणते की हो अगं ताई, सोन्याचं कंगन. जेव्हा आज सकाळी मी अर्णव सरांच्या घरी गेले होते तर त्यांच्या आजीने मला हे कंगन दिले. नम्रता ते कंगन बघते आणि म्हणते की इशू, अगं खरंच किती सुंदर आहेस ग हे. परंतु मला एक गोष्ट सांग, अगं पण त्यांनी तुला इतकं महागाचं हे कंगन कसं दिलंस ग. त्यावर आता ईश्वरी म्हणते की ताई, अगं हे मला सुद्धा माहिती नाही, परंतु खरंच आजी आहे ना, त्या इतक्या छान स्वभावाच्या आहेत, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि जर हे कंगन मी हे घेतलं नसतं तर त्यांना खरंच खूप इतकं वाईट वाटलं असतं, कारण त्यांनी खूप मोठ्या मानाने मला हे कंगन दिलं. त्यावर आता नम्रता म्हणते की इशू, अगं तुला एक सांगू का ग. तर इशू म्हणते की ताई, अगं तुला नेमकं काय म्हणायचं आहे सांग ना. आता नम्रता म्हणते की इशू, अगं तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे तू ही नवीन नातं तयार करतेस हे मला माहिती आहे, परंतु अगं गेल्या काही दिवसापासून ह्या आजी आणि ह्या अंजली ताई तुझ्या खूप अशा जवळ आलेल्या आहे. अगदी एक बढिया नातं तुझं त्यांच्याशी झालेलं आहे. तेव्हा हे ऐकून ईश्वरी आता अगदी खुश होते. आणि हेच बघ ना अगं, जर आपण इंदोरला गेलो तर ह्या सर्वाचा तुला त्रास नाही का होणार. तुला त्यांच्याशी इतकं प्रेम निर्माण झालेलं आहे आणि त्यांना सुद्धा तुझी सवय झाली. मग इंदोरला गेल्यानंतर काय तुझी अवस्था होईल, तुला त्रास होईल. तेव्हा आता ईश्वरीला तो विचार येतो आणि ईश्वरी लगेच नाराज होते. आणि आजीने ते जे काही कंगन तिला दिलेले आहे तर ईश्वरी म्हणलेली असते की आजी, हे कंगन मी नाही घेऊ शकत. परंतु आजी म्हणलेली असते की बाळा, तू माझ्यासाठी खूप काही खास आहे आणि जर हे कंगन तू घेतलं नाही तर मला खूप वाईट वाटेल. हे बघ, आपल्यासाठी जो माणूस काही खास असतो तर त्याच्यासाठीच आपण काहीतरी हे देत असतो ना. तर ईश्वरीला आता ते कंगन आजीच्या मानासाठी घ्यावंच लागतं आणि तिला ते क्षण आजी म्हणले असते ते सर्व आठवतात. त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आपल्या रूममध्ये असतो आणि त्याला सारखी ईश्वरीची आठवण येत असते. ईश्वरीसोबत आता जेव्हा तो सीट बेल्ट लावताना तो ईश्वरीच्या अगदी जवळ आलेला असतो, ते क्षण मात्र आता अर्णवला ईश्वरीची आठवण करून देत असतात. जेव्हा ते लॉकेट आता अर्णवकडून टेबलवर ठेवलेलं असते आणि जेव्हा ईश्वरी ते लॉकेट पाहते तेव्हा ईश्वरी अगदी सैरावैर झालेली असते आणि अगदी ती अर्णव सरांना विचारत असते की माझ्या आई वडिलांचं लॉकेट येथे का पडलेलं आहे. म्हणून आता ईश्वरी खूप भडकलेली असते, कारण आई आणि वडिलांविषयी ईश्वरीचं किती प्रेम आहे आणि त्यांची ती शेवटची आठवण म्हणजे तिचं ते लॉकेट. आणि आईबाबांच्या लॉकेटसाठी मी येथे नोकरी करत आहे आणि
तुम्ही तर आता माझ्या आईवडिलांची ही शेवटची आठवण, माझं लॉकेट हे तर इथून काढायला निघाला होतात. तुम्ही असं नाही करू शकत. आणि तुम्ही हे लॉकेट तेथून काढून का फेकलं होतं असे ईश्वरी खूप भडकावून विचारते. हे सर्व क्षण आता अर्णवला आठवतात. तुम्ही असं बोलतात की जणू काही हे लॉकेट तुम्ही मला परत करणार होतात. तेव्हा आता अर्णवला ईश्वरी एकही शब्द लॉकेटमुळे बोलून देत नसते. मला पूर्ण खात्री आहे की जोपर्यंत मी तुमचे पैसे परत करत नाही तोपर्यंत तुम्ही माझं लॉकेट परत देणार नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. या सगळ्याचा तो बारीक विचार करत असतो आणि त्याला विचार करताना बघून मात्र आता तेथे अंजली येते. अंजली सारखं आता अर्णवकडे एकटक बघत असते आणि आता अर्णव नक्की ईश्वरीचाच विचार करत आहे हे बघून अंजलीला खूप छान वाटतं. अंजली लगेच पुढे येते. अंजली लगेच म्हणते की खोल विचार करून आयुष्याचं कोडं सोडवणारा अर्णव राजशिर्के उर्फ ASR. तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की ताई तू काय बोलतेस. तर आता लगेच अंजली म्हणते की जर आता कोणी तुझा फोटो काढला. तेव्हा अंजली विचारते की तुम्हाला विचारल्याशिवाय सांगणार नाहीस का. अरे बोल ना काय झाले ते, ऑफिसमध्ये काय घडले ते. अरे मी तुला ऑफिसमधून आल्यापासून बघते तू कुणाशीच काही बोलत नाही. नक्की तुझ्या मनामध्ये काहीतरी विचार सुरू आहे आणि तो कुणाला तू सांगत सुद्धा. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई असं काही नाही, त्या युरोपमधील काही ह्या ऑर्डर्स आहे ना त्या अडकलेल्या आहेत, त्याचंच जरा टेन्शन आहे. तेव्हा अंजली म्हणते की नाही अरे तू बिझनेसमध्ये इतका मुरलेला आहे, कारण हे जे काही आहे ना ते सर्व रोजच आहे तुझ्यासाठी. त्यामुळे आता मात्र खरं कारण काय आहे ते सांगून टाक. आता तू एक्सप्रेस करून टाक की नक्की कुणाबद्दल विचार करतोय, कारण अंजलीने पूर्ण ओळखलेलं असतं. तरी सुद्धा अर्णव म्हणतो की नाही ताई अगं असं काही नाही, मी कुणाबद्दलच विचार नाही करत. जस्ट काही काम असतात, बाकी मी थकलेला आहे, बाकी काही नाही, मी कुणाचा खरंच विचार नाही करत ताई. त्यावर आता अंजली म्हणते की चिंटू अरे तुला तुझ्याबद्दलची एक गोष्ट माहिती आहे का. त्यावर आता अर्णव म्हणतो अगं ताई मला माहिती नसेल, परंतु नक्की तुला काहीतरी माहिती असेल, मी खात्रीने सांगू शकतो. तेव्हा अंजली म्हणते की हो माहिती आहे ना, कारण हे जे काही तू दाखवू शकतो काहीच झालेलं नाही, सगळं काही नॉर्मल आहे म्हणून. तेव्हा कळतं की तेव्हा अर्णव विचारतो की काय कळतं. तेव्हा अंजली म्हणते की अरे हेच कळतं की तू डिस्टर्ब आहे म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की तू आणि तुझे विचार खरंच नॉन रिपेप आहे. तेव्हा मात्र अंजली म्हणते की पकडला गेलास ना, लगेच चिडतो. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई गुड नाईट. अगं ताई मला काम आहेत, तू जाऊन झोप बरं, मला काम करून दे. तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की हो हो गुड नाईट. तर आता अर्णव म्हणतो की अगं ताई तू का असं वागते. तेव्हा आता अंजली म्हणते की अरे मी काही चुकीचं नाही वागत, नेमकं तुला काय होतं हेच नाही कळत. एकतर इतक्या वर्ष मात्र तू कुणाला जवळ घेऊन दिलेलं नाही, येऊन दिलेलं नाही, आणि आज अचानक तुझ्या जवळ कोणीतरी आलेले आहे, परंतु तुझंच तुला कळेना की काय करायचं, कसं रिॲक्ट व्हायचं. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की ताई हे बघ तुझं हे जे काही विचार मला सांगून झालं असेल तर मी माझे काम करू का. तेव्हा मात्र अंजली म्हणते की गेम तर खेळावा लागतो, कारण तू काही बोलतच नाही. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की बोल ना काय सांगायचं होतं तुला. तेव्हा मात्र आता लगेच अंजली म्हणते मनात जे वाटतंय ते नाकारू नको, ते तू स्वीकार. तेव्हा आता अर्णव म्हणतो की म्हणजे काय. तेव्हा आता अंजली म्हणते की अरे म्हणजे असं की मेंदूचं ऐकू नको, तू मनाचं ऐक. तू जर मनाने विचार केला आणि मनाने विचार करतोस ना, असं बोलून मी माझं भाषण संपवते, तू मात्र तुझा विचार चालू ठेव. अर्णवची गंमत करून आता अंजली त्याला गुड नाईट करून झोपायला निघून जाते. तेव्हा आता अर्णव परत आता ईश्वरीच्या बोलण्याचा विचार करतो, कारण जे काही शिलाई मशीन त्या ईश्वरीने दुरुस्त केलेलं होतं आणि ते शिलाई मशीन मात्र अर्णवने त्यासाठी ईश्वरीला काही पैसे देऊ केलेले असतात, परंतु आता ईश्वरी ते पैसे घेत नाही आणि हे शिलाई मशीन मी तुमच्या आईचं पैशासाठी नाही दुरुस्त केलं सर. अहो तुम्हाला काय सांगू की प्राइसलेस, कारण ज्याचं मोल करता येत नाही असं असतं. तुमच्या आईच्या आठवणी आणि त्या आईच्या भावना त्या मशीनमध्ये आहेत आणि आता मात्र तुम्ही मला त्याचे पैसे नाही देऊ शकत. त्यानंतर आता इकडे ईश्वरी आता ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी अगदी छान तयार होऊन आलेली असते, ती तिचं काम करत असते आणि आता मात्र तेथे शलाका अगदी खुश होऊन तयार होऊन येते, कारण पहिली शलाका आहे तर तिचं पार्ट करणारी जी आहे तर ती आता बदलते आणि आता ही शलाका जेव्हा तेथे ईश्वरीसाठी कॉफी घेऊन येते आणि ईश्वरीला ईश्वरी असा आवाज देते, तेव्हा मात्र आता ईश्वरी खूप खुश होते. ईश्वरी म्हणते की काय शलाका ताई, अहो केव्हा आला तुम्ही आणि कशा आहात. तेव्हा शलाका ताई म्हणतात की अगं मी तर बरी आहेत, तू कशी आहे बरं. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी बरी आहे. तर शलाका म्हणते की आजपासून मी कामाला सुरुवात केलेली आहे. इतक्या दिवस मी मंजुताईंच्या मावशीकडे होते आणि खरंच मंजुताईंची मला खूप अशी मदत झालेली आहे. जर मी येथे राहिले असते तर त्या राजेश्वरने मला शोधून मारून टाकलं असतं. तर ईश्वरी म्हणते की आणखीन काही दिवस तिकडे राहायला हवं होतं. त्यावर आता शलाका ताई म्हणतात की ईश्वरी अगं असं कितीक दिवस आपण लोकांवर असं अवलंबून राहायचं असतं.
ईश्वरी म्हणते की हो ना, ते तर आहेच, परंतु ताई परत जर तुमच्या नवऱ्याने काही केले तर मंजुताई म्हणतात की हो ना ईश्वरी, अगं ती भीती तर आहेच, परंतु त्याने माझ्यासोबत जे काही केलेलं आहे ना ते विसरता नाही येत. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ताई, आपण त्याला त्याच्या वाईट कर्माची शिक्षा द्यायचीच आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासोबत. तेव्हा आता मंजुताई खुश होतात. आणि मी तुम्हाला म्हणाले होते ना, माझ्या ओळखीचा एक वकील आहे म्हणून, त्या गरजू लोकांच्या केसेस लढत असतात. तर मंजुताई विचारतात की अगं तू तर माझी फाईल सुद्धा त्यांना दाखवली होतीस ना, मग काय म्हणाले ते. तेव्हा आता ईश्वरी म्हणतात तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत त्यांना भेटायला या, ते माझ्या घराच्या शेजारीच राहतात. तेव्हा आता मंजुताई म्हणतात की बरं येते मी, आणि बरीच माझी कामं बाकी आहेत, आणि चल थँक्यू आता. तेव्हा मात्र आता लगेच ईश्वरी खुश होते आणि आता मंजू आता ईश्वरीला कॉफी देते आणि कामाला निघून जाते. तेव्हा मात्र आता ईश्वरी कॉफी पिते आणि अर्णव मात्र त्याच वेळेस आता ऑफिसमध्ये फोनवर बोलत येतच असते. तेव्हा मात्र आता ईश्वरी जे काही तिची फाईल पूर्ण झालेली असते आणि ते कागदपत्र व्यवस्थित ती गोळा करते. तेव्हा मात्र ती हातामध्ये ते सर्व कागदपत्र घेऊन आता समोरून जात असते आणि तेवढ्यात अर्णव सुद्धा हा समोरूनच येत असतो आणि दोघांची आता एकमेकांना धडक होते आणि इशूच्या हातातील जे काही कागद आहे ते मात्र आता सर्वत्र उडून पडतात. इशू अर्णवकडे बघत असते आणि अर्णव इशूकडे एकटक बघत असतो. दोघांनी आता वेगळाच धक्का बसतो आणि सर्व स्टाफ आता या दोघांकडे पाहतच असतो. दोघे एकमेकांकडे अगदी वेगळ्या पद्धतीतच पाहत असतात आणि समोर जे काही कागद आहे ते सगळे इकडे तिकडे अगदी पसरलेले असतात. तेव्हा आता ईश्वरीला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होती. ईश्वरीने जे काही आत्तापर्यंत ते काम इतक्या वेळेत पूर्ण केलेलं असतं आणि ते कामाचेच कागद आता इकडे तिकडे अगदी अस्ताव्यस्त पसरलेले असतात. म्हणून ईश्वरीला आता अर्णव सरांचा खूप राग येतो आणि अर्णव मात्र आता एकटक आता ईश्वरीकडे बघत असतो आणि सर्व स्टाफ मात्र अगदी त्यांच्याकडे अगदी आता आश्चर्याने पाहत असतो. कोणाचं काही समजत नाही. त्यानंतर आता इकडे अंजली राकेशला फोन करते. तुम्ही कितीही आता कामात जरी असलात ना राकेश, तरी सुद्धा तुम्हाला आता वेळ काढावाच लागेल. त्यावर आता राकेश म्हणतो की अंजली, तुझ्यासाठी मी कधीही आणि कितीही वेळ काढू शकतो हे तुला माहिती आहे ना. त्यावर आता अंजली खुशून म्हणते की अहो माझ्यासाठी नाही, चिंटूसाठी. तेव्हा आता राकेश विचारतो की अर्णवसाठी. तेव्हा आता अंजली म्हणते की हो, आता तुम्हाला जावई म्हणून जायचं आहे, मामासोबत जायचं आहे अर्णवच्या लग्नाची बोलणी करायला. तेव्हा आता राकेश म्हणतो की अरे लग्नाची बोलणी, आणि कोण आहे ती मुलगी. तेव्हा आता अंजली म्हणते की अहो मी तुम्हाला म्हटले होते ना, ती मुलगी आहे ईश्वरी. आता ईश्वरीचं नाव घेतल्यानंतर राकेशला तर खूप मोठा असा धक्का बसतो. राकेश आता पूर्णपणे भडकलेला असतो. तर अंजली सांगायला सुरुवात करते, अहो आम्ही ईश्वरीची आणि अर्णवची पत्रिका सुद्धा अगदी गुरुजींना दाखवायचं ठरवलेलं आहे आणि ती पत्रिका सुद्धा मिळवली. तेव्हा आता राकेश खूप चिडतो. राकेश लगेच म्हणतो की तुम्हाला कधी बोलली होती, तुम्ही लग्नाचा विचार करतात हे मला माहिती होतं, परंतु गोष्टी इथपर्यंत पोहोचल्या हे मला माहिती नव्हतं. तेव्हा आता राकेश इतका भयंकर चिडलेला असतो. राकेश आता असं चिडल्यानंतर अंजली त्याला प्रेमाने समजायला सुरुवात करते की अरे ओके बाबा, मी तुम्हाला तेव्हा सांगितलं नव्हतं, परंतु आता तर सांगते ना, आम्ही अर्णव आणि ईश्वरी यांच्या पत्रिका जुळून बघणार आहोत आणि मग लग्नाची बोलणी होते, परंतु त्या अगोदरच तुम्हाला सांगून ठेवावं असं मला वाटलं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तेव्हा आता राकेश मुद्दाम अंजलीकडून सर्व काही काढून घेतो आणि विचारतो की मला एक गोष्ट सांग, म्हणजे अर्णव आणि ती मुलगी आहे ना ती ईश्वरी, हे दोघंही लग्नासाठी तयार आहे ना. तेव्हा आता अंजली म्हणते की हो होतील तयार, 100% मला खात्री आहे की ते नक्की तयार होतील. अहो त्या ईश्वरीमुळे आपला अर्णव इतका बदलतोय, रोज मी बघते, मी आणि आजी हे बघा, ते दोघे स्वभावाने फार वेगळे आहेत परंतु अतिशय कम्फर्टेबल आहे, अगदी मेड फॉर इच अदर. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र राकेशची आणखीनच भयानक अवस्था होते. त्याला असं इतका राग येत असतो कारण त्या दोघांना एकत्र, जरी ह्या अंजली एकत्र त्यांना लग्नामध्ये बांधण्याचा प्रयत्न करते, परंतु ईश्वरीवर मात्र आता राकेशचा डोळा आहे आणि आता अर्णव हा ईश्वरीच्या जवळ जातोय, ईश्वरी अर्णवच्या जवळ जाते. हे ऐकून मात्र आता राकेशला खूप मोठा धक्का बसतो. त्याचा मात्र राकेशला खूप त्रास होतो. तर अंजली पुढे म्हणते की अर्णव मध्ये जे गुण नाही ते ईश्वरी मध्ये आहे आणि ईश्वरी जेथे कमी पडते तर तेथे मात्र आपला अर्णव आहेच की. आणि तुम्हाला एक सांगू का, मला तर असं वाटतं की अर्णवला सुद्धा ईश्वरी आवडतेस.
तेव्हा आता हे ऐकून आता राकेशला खूप राग येत असतो, परंतु आता काय करणार, स्वतःला इतका त्रास होत असतो परंतु तो स्वतःला कंट्रोलमध्ये शांत ठेवतो। तेव्हा आता लगेच अंजली विचारते की अहो राकेश, तुम्हाला सुद्धा ईश्वरी आवडतेस ना? तर राकेश म्हणून जातो की हो ना, ती आहेच आवडण्यासारखी। त्यावर आता अंजली विचार करून म्हणते की अहो एक मिनिट, अहो तुम्ही तर ईश्वरीला अजूनपर्यंत भेटला सुद्धा नाहीत आणि तरी सुद्धा तुम्ही असं का म्हणतात की तुम्हाला ती आवडण्यासारखी वाटते? तेव्हा आता राकेश हे बोलून गेलेला आहे हे त्याच्या लक्षात येते आणि परत तो आता स्वतःला खूप दोषी मानतो आणि त्रास करून टेन्शन मध्ये डोक्याला हात लावतो की नक्की मी काय बोललो ते। म्हणून तो अगदी शांतपणे परत आता अंजलीला म्हणतो की नाही म्हणजे असं की अगदी तू आणि आजीने ईश्वरीला आपली सून म्हणून निवडलं, मग नक्की ती मुलगी आवडण्यासारखीच असेल ही मला पूर्ण खात्री आहे। त्यावर आता अंजली म्हणते की यस, आणि लवकरात लवकर मी आता तुमच्या आणि ईश्वरीची भेट घडून आणणार आहे। तेव्हा आता राकेश म्हणतो की हो हो चालेल, ही बघ ही सर्व आनंदाचीच बातमी आहे, मला चालेल सुद्धा, आणि हे बघ अर्णवशी ऑलरेडी तू हे सर्ववर बोललेली आहे ना? तेव्हा आता अंजली म्हणते की नाही, परंतु हे सगळं काही मला ऑलरेडी पॉझिटिव्ह वाटतंय। एकदा की गुरुजी आले राम नवमी नंतर तर गोष्टी अगदी पटापट अगदी पुढे जाते असं म्हटल्यानंतर आता राकेश लगेच विचार करतो की म्हणजे जर करायचं असेल तर हातात मात्र फार असा वेळ नाही राहिले। त्यानंतर मात्र अर्णव आता इकडे ईश्वरीवरच आता तो रागवलेला असतो। सर्व स्टाफ समोर तो ईश्वरीवर भयंकर चिडतो की तुझं लक्ष कुठे असतं, कायम तू केअरलेस असल्यासारखं ऑफिसमध्ये राहत असते आणि कशाकडेही लक्ष देत नसते। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो सर, माझं लक्ष होतं परंतु तुम्हीच मध्ये आलात। तेव्हा आता अर्णव रागाने म्हणतो की माझीच चूक आहे असं तुला वाटतं? त्यावर आता ईश्वरी म्हणते की हो आणि जोरात ओरडते। तेव्हा आता काही मुली असतात तर आता ईश्वरी सरांशी सुद्धा बोलायला घाबरत नाही आणि अगदी सरांचीच चूक आहे आता ती सर्वांसमोर सांगते। तर अर्णव सर मात्र आता ह्या ईश्वरीवर किती भयंकर चिडतील म्हणून त्यांनाच आता खूप अशी भीती वाटत असते। तेव्हा आता ईश्वरी परत आता नाही असं म्हणून ते म्हणजे अहो सर, इतक्या मेहनतीने मी हे सगळं काही सॉल्ट केलं होतं त्यामुळे आता सगळं काही मला परत निस्तरावे लागेल, ए भगवान म्हणून डोक्याला हात लावते आणि परत खाली बसते। त्यानंतर आता अर्णव लगेच ईश्वरीला स्टॉप स्टॉप असे सर्वांसमोर ओरडतो। ईश्वरी लगेच स्टॉप होते। त्यानंतर आता इकडे राकेश अंजलीला विचारतो की फायनली आपल्या घरामध्ये अर्णवच्या लग्नाचा विषय निघतोय, गोष्टी सगळ्या काही पुढे जाते। ऐकून खरंच अगं अंजली मला खूप खूप असा आनंद झालेला आहे असे अंजलीला मुद्दाम म्हणतो। परंतु आता हे ऐकून मात्र आता याचे 12 वाजलेले असतात। याच्या डोक्यामध्ये आता प्लॅनचे पूर्णपणे 12 वाजतात। नक्की पुढे काय प्लॅन करायचा आणि ह्या अर्णव ईश्वरीला वेगळं कसं करायचं असा प्लॅन मात्र त्याच्या डोक्यात असतो। हे ऐकून त्याला तर एक धक्काच बसलेला असतो। काय बोलावं हे सुचत नाही आणि काय म्हणू हेच मला नाही कळत, परंतु जे काही होते ते चांगले होते। मग आता ठेवू का फोन, कारण मी कामात आहे? तर अंजली म्हणते की हो बाय। तेव्हा राकेश सुद्धा अगदी चेहरा मुरडून म्हणतो की बाय। तेव्हा आता अंजली तर राकेशशी बोलून अगदी खुश होते, परंतु आता इकडे राकेशला तर भलतंच टेन्शन आलेलं असतं। नक्की आता काय करू असे विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू होतात आणि रागाने तेथे बसतो आणि आता स्वतःला म्हणत असतो की माझ्या त्या बावट बायकोचा उत्साह अगदी उतू चाललेला आहे त्या आपल्या भावाचं अर्णवचं लग्न लावून देण्यासाठी। हिला तर खूपच घाई झालेली आहे हिच्या भावाच्या लग्नाची। बाकी काही करण्या अगोदर हिचाच मला एकदा बंदोबस्त करावा लागेल। ही जर सोबतीला नसेल तर ती म्हातारी जरा शांत होईल। जर मी असं केलं तर हिलाच घराच्या बाहेर काढलं तर मग अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाचा विषय नक्कीच लांबणीवर पडेल। मग नक्की असं काय करावं बरं असा तो विचार करत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये आता एक जबरदस्त प्लॅन येतो आणि त्या प्लॅनने मात्र त्याचा चेहरा खुलतो आणि लगेच तो प्लॅनच्या तयारीला लागतो आणि स्वतःला हसून म्हणतो की सापडला, उपाय मात्र सापडला। आणि आता अंजलीच्या चालण्याची ऍक्टिंग तो करतो आणि अगदी हसतो। म्हणून आता अंजलीला कुठेतरी घेऊन जाण्याचा तो आता प्लॅन आखत असतो आणि स्वतःशी इतका खुश होतो। त्यानंतर आता इकडे अर्णव तर भयंकर चिडलेला असतो आणि तो ऑफिसमध्ये जायला निघतो, परंतु ईश्वरी मात्र आता ते सर्व काही पेपर्स गोळा करत आता स्वतःशी खूप बडबड करत असते। स्वतःची काही गलती जरी झाली मात्र समोरच्याने एक नाही तर 100 बार सॉरी म्हणायचं, कारण हमारा कायदा है, सगळं काही हम करे तो कायदा है। नाही काय सर तर असेच करतात, परंतु आता त्या मुली ईश्वरीला खुणावत असतात की अगं सर तुझ्या मागे उभे आहेत आणि तू सरांबद्दल काय बोलते, बोलू नकोस, सर तुझ्या मागेच आहेत असं तिला खुणावण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा ईश्वरीची बडबड काही कमी होत नसते। ती मात्र आता सरांविषयी बोलतच असते। तेव्हा ती मुलगी तिला खुणावते की नाही अगं शांत हो, परंतु ती परत म्हणते की नाही काय करतेस, अगं सरांची चूक आहे, सर नेहमी असंच करतात। आता तर ते स्वतः फोनवर बोलत होते आणि मला म्हणतात की लक्ष कुठे आहे तुझं। तेव्हा आता अर्णव हे सर्व
ऐकतो आणि रागाने तो आता आपल्या कॅबिन मध्ये निघून जातो। ईश्वरी आता पूर्णपणे रडकुंडी आलेली असते की आता हे सर्व मला परत करावं लागेल। तेव्हा तिची स्टाफ मेंबर मुलगी एक लगेच ईश्वरीच्या हातामध्ये तो पेपर्स देते, तर ईश्वरी वैतागून तिला थँक्यू बोलते। त्यानंतर आता अर्णव जेव्हा आपल्या कॅबिन मध्ये येतो तेव्हा मात्र आता तो स्वतःला म्हणतो की हे बघ, मी कितीही ठरवलं चिडायचं नाही, अगदी शांत राहायचं, परंतु तरी सुद्धा ही मिस इंदोर मला चिडण्यासाठी भागच करते। तर लावण्य आता अर्णवच्या मागून येऊन त्याला ती फाईल देत असते, परंतु अर्णवला असं वाटतं की नक्की ईश्वरी आलेली आहे आणि लगेच तो म्हणतो की आता माझी माफी मागून लगेच मला गरज नाही, कळलं ना तुला? माझा तर राकेट म्हणून एक ब्रँडेड करूनच टाकलेला आहे, पण स्वतःचा वेंदळेपणा मात्र तुला दिसत नाही। तेव्हा मात्र आता लावण्य विचार करते की AR नक्की कोणाला बोलतोय, म्हणून ती लगेच आता अर्णवला म्हणते की AR। तेव्हा अर्णवच्या लक्षात येते की ही तर लावण्य आहे आणि मला तर वाटलं होतं की ती मिस इंदोर आहे की काय। तेव्हा तो वळून मागे बघतो आणि खाली मान घालून तो आता लावण्याला विचारतो की तू इथे काय करतेस? त्यावर आता लावण्य म्हणते की अरे इम्पॉर्टन्स पेपर तुला दाखवायचे होते। परत लगेच आता ईश्वरी दरवाजात येते आणि सर असं म्हणते। तेव्हा अर्णव म्हणतो की अगोदर हाक मारायची आणि ही अशी ईश्वरीने मारली तशी, आणि लगेच तो आता ईश्वरीला आते असं म्हणतो। तर ईश्वरी आत येते तर लावण्याचा आणखीन जळफळाट होतो। तेव्हा आता ईश्वरी आत आल्यानंतर अर्णव लावण्याला म्हणतो की माणूस कितीही जरी जवळ असला तर अख्ख्या जगाला कळलं पाहिजे की तू आत आली म्हणून। कुठलंही काम सुरू करताना मिस इंदोर सारखी अगोदर बडबड सुरू केली पाहिजे, ते पण अगदी नॉनस्टॉप, कंटिन्यू अगदी बोलतच राहिलं पाहिजे। बोलण्याने काय होतं, कम्युनिकेशन वाढतं आणि कम्युनिकेशन चांगलंच आहे ना। तेव्हा लावण्याला काही कळत नसतं, लावण्य अगदी आश्चर्याने बघतच असते आणि ईश्वरी एकटक आता अर्णव सरांकडे पाहत असते। ईश्वरीला आनंद होतो, ईश्वरी लगेच अगदी हसून विचारते की सर नक्की तुम्ही माझं कौतुकच करतात ना की? तेव्हा आता अर्णव म्हणतो की ऑफकोर्स अगं तुझं कौतुकच करतोय, इनफॅक्ट अगं रोज सकाळी तुझं कौतुक करायला पाहिजे, कारण आम्हाला वेळ नसतो, काम असतात। आणि तुझं काय काम होतं असं विचारतो। तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो एक मेल आलेला आहे आणि आज मात्र 2 मीटिंग्स आहेत, ऑनलाईन एक ऑफलाईन, आणि US क्लायंट्स आहे ना त्यांच्यासोबत ह्या मीटिंग्स आहेत, तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला आले होते। त्यावर आता अर्णव ओके असं म्हणतो आणि ईश्वरीला गुड असे म्हणतो, तर ईश्वरी लगेच तिथून निघून जाते। तर लगेच आता अर्णव लावण्याला विचारतो की तुझं काय काम होतं? लावण्य मात्र आता या दोघांना इतकं छान एकत्र बोलताना बघून मात्र तिचा आणखीनच राग अनावर होतो। तेव्हा ती टेन्शन मध्ये अर्णवला म्हणून जाते की हे पेपर्स मला तुला द्यायचे होते, एकदा त्यावर अगदी साईन करायची होती, अगदी साईन करण्या अगोदर एकदा व्यवस्थित ते चेक करून घे, काही ॲग्रीमेंटचे ड्राफ्ट्स आहेत त्यामुळे। तर लगेच अर्णव म्हणतो की हो तेथे टेबलवर ठेवून दे, मी नंतर बघतोय, गिव्ह मी अलोन असं म्हटल्यानंतर आता लावण्याला खूपच राग येतो। रागानेच ती पेपर्स आता ते टेबलवर ठेवून देते आणि अर्णवकडे रागाने बघत असते आणि रागाच्या तोऱ्यातच ती बाहेर निघून जाते। तेव्हा आता अर्णव स्वतःला विचार करतो, स्वतःला म्हणतो की मी तर मिस इंदोरवर चिडणार होतो, परंतु का चिडलो नाही तिच्यावर, म्हणून तो आता या सर्वाचा विचार करत असतो। आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ईश्वरी आता नम्रताला म्हणते की आपण लहानपणी कशी कट्टी घ्यायचो तशी कट्टी घेतली, मी नक्की घेणार आहे त्या अर्णव सरांशी। तेव्हा आता नम्रता विचारते की नक्की? त्यावर आता ईश्वरी म्हणते की उद्यापासून अर्णव सरांसमोर मी एकही शब्द नाही काढणार। त्यानंतर लावण्या अर्णवच्या कॅबिन मध्ये येते, अर्णवला म्हणते की आपल्या ऑफिस मध्ये काय चाललं? तेव्हा अर्णव विचारतो की काय चाललं? तेव्हा आता अरे ती ईश्वरी देसाई तुझी तर PA आहे, ती तर तुझ्याशी काहीच बोलत नाही असं मी ऐकलेलं आहे। तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ ती माझ्याशी बोलत नाही ना, मी बघतो काय करायचं ते। त्यानंतर आता अर्णव ईश्वरीला कॅबिन मध्ये बोलावून घेतो, तर ईश्वरी काही न बोलता फक्त पेन आता टेबलवर असा जोरजोराने आपटत असते। तेव्हा आता अर्णव तिला सांगतो की आपल्या ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन कलेक्शन प्रोजेक्टच्या 4 लाईन्स मला मराठीमध्ये हव्या आहेत, तर त्या काय असतील? तेव्हा आता ईश्वरी त्याला खडखड आता लिहून देणार असते। तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।